7 identical discs are arranged in a planar pattern so as to touch each other as shown in the figure. तर फिगरमध्ये दिलेलं आहे आणि 7 आयडेंटिकल असे 7 आयडेंटिकल काय दिलेलं आहे तुम्हाला डिस्क दिलेलं आहे आणि ते या प्लेनमध्ये आपल्याला काय करायचे प्लेस करायचं. ठीक आहे. आता याच्या पुढे दिलेलं आहे इच डिस्क हॅज मास यम अँड रेडियस आर. ओके. तर प्रत्येक डिस्कची मास यम आहे, रेडियस आर आहे. व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. तर या पूर्ण सिस्टीमचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टीम ऑफ डिस्क या सिस्टीमचं मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल. अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ सेंट्रल डिस्क अँड नॉर्मल टू द प्लेन ऑफ द ऑल डिस्क. तर याच्या सेंटरपासून जर पास केलं आणि प्लेनला परपेंडिक्युलर असं या सर्वांसाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी फाईंड करायचं आहे. तर क्वेश्चन 2024ला आणि 2023ला आलेला होता. तर याचं ए ऑप्शन आहे 55 mr² डिवायडेड बाय 2. बी ऑप्शन आहे 85 mr² डिवायडेड बाय 2. सी ऑप्शन आहे 27 mr² आणि डी ऑप्शन आहे 10,027 mr². ओके. तर असे 4 ऑप्शन आहे. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे. तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, डिस्क दिलेलं आहे, 7 डिस्क दिलेलं आहे. एक काम करू, मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचं काढू. याच्या सेंटरपासून आणि याच्या प्लेनला परपेंडिक्युलर जर असेल तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार ते आपल्याला फाईंड करायचं आहे. मग सर्वात पहिले आपण या ठिकाणी राईट करू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सेंट्रल डिस्क moment of inertia of a central disk about an axis passing through its center and perpendicular to plane. इथं नॉर्मलचा अर्थ पण परपेंडिक्युलर टू प्लेन इट्स. तर मोमेंट ऑफ इनर्शिया जर डिस्कचा घेतला सेंटर डिस्कचा तर प्रत्येकाचा मास किती आहे, तर प्रत्येकाचा मास यम इतका आहे. ओके. आणि त्याची रेडियस जी आहे ती किती तर आर इतकी आहे. मग mr² डिवाइड करायला 2 हे झालं तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचं, डिस्कचं, सेंट्रल डिस्कचं. ओके. फक्त या सेंट्रल डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया झालेला आहे. मग याला पण काय करू तर I1 कन्सिडर करू. ठीक आहे. I1 हा झाला सेंट्रल डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता पुढे जायचं आपल्याला, नेक्स्ट घ्यायचं. आता याचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला याच्या सेंटरचा किंवा याच्या सेंटरचा किंवा या उरलेल्या 6 पियर्स डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला सेंटरचा तर तो किती राहणार आहे, तर तो देखील राहणार आहे तुमचं mr² डिवायडेड बाय किती 2 इतकं. ठीक आहे. मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr² डिवायडेड बाय 2. पण आपल्याला इथं नाही घ्यायचं, आपल्याला कुठे घ्यायचं या ॲक्सिसला. आता या दोन्ही ॲक्सिसमधलं जे डिस्टन्स आहे या सेंटर टू सेंटर तर बघा एवढी रेडियस जी आहे ती किती आहे आर. ही पण रेडियस किती आहे तर आर इतकी आहे. बरोबर का नाही. म्हणजे ही जी टोटल डिस्टन्स असणार आहे तो किती असणार तर 2r इतकं असेल. मग हे दोन्ही ॲक्सिस इथून एक ॲक्सिस घेतलं आणि याचा ॲक्सिस हे दोन्ही एकमेकांना काय असणार पॅरलल असेल. मग आपण या केसमध्ये काय यूज करू शकतो तर पॅरलल ॲक्सिस थेरम. ओके. आणि या केसमध्ये एच जर घेतला तर एच किती राहणार आहे आपला 2r असेल. ठीक आहे. बाय युझिंग पॅरलल ॲक्सिस थेरम. तर या केसमध्ये आपल्याला काय यूज करायचं पॅरलल ॲक्सिस थेरम. काय तो पॅरलल ॲक्सिस थेरम IO इज इक्वल टू IC म्हणजेच किती तर mr² बाय 2 इतकं. ओके. तर तो झाला mr² डिवायडेड बाय 2 प्लस हा काय झाला तर mh². ओके. mh² आणि एच किती आहे तर एच आहे तुमचा 2r. तर तो या ठिकाणी पुट करून टाकू. मग I2 इज इक्वल टू हा झाला mr² डिवायडेड बाय 2 प्लस हा एचच्या जागी काय टाकू आपण 2r त्याचा काय झाला स्क्वेअर. ओके. मग दिस mr² ॲज इट इज डिवायडेड बाय 2 ॲज इट इज 2चा जर स्क्वेअर केला तर तो भेटेल 4
एम आर स्क्वेअर. याला क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. 4 टू जा किती 8, मग एम आर स्क्वेअर प्लस 8 एम आर स्क्वेअर डिवायड बाय करायला 2. 8 + 1 किती झाला 9, म्हणजे हा राहिला 9/2 एम आर स्क्वेअर. हे झालं फक्त एका डिस्कचं, बरोबर की नाही. असे किती डिस्क आहे टोटल, तर अशी डिस्क आहे टोटल 6. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, पाचवा आणि हा झाला 6वा. अशी किती डिस्क आहे 6वा. मग 6 डिस्क आहे, तर याचा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाईंड करावं लागेल. ओके, मग पुढे घेऊ आपण टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ 6 डिस्क. टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ remaining 6 डिस्क इज. तर I-T ने रिप्रेझेंट करू म्हणजे टोटल. ओके, मग काय करावं लागेल, एकाचं आपल्याला माहिती आहे किती येतं, एकाचं I2 इतकं आहे, त्याला 6ने काय करा मल्टिप्लाय करा. मग 6 ॲज इट इज I2 जो दिलेला आहे, I2 किती तर 9/2 एम आर स्क्वेअर. ओके, आता याला मल्टिप्लाय करून घेऊ. 6 9 किती झालं, 6 9 54 डिवाइड बाय करायला 2 एम आर स्क्वेअर. आता 2ने डिवाइड करणार नाही, कारण आपलं टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया जर घेतलं कोणाचं आता 6 सिस्टीमचं 7 डिस्कचं. ओके, हां, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सिस्टीम ऑफ डिस्क्स आर. तर तो घेऊ आपण, आय घेऊ, आणि आय किती असणार आहे तर I1 प्लस हा काय असणार तर आय टोटल त्या 6 याचा. ठीक आहे, मी दोघांची काय करायची ॲडिशन. I1 किती आहे तर I1 आहे तुमचं एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाकून द्यायचं, एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आणि I-T जो आहे तो किती येतं 54 डिवायडेड बाय 2 एम आर स्क्वेअर. मी तर टाकून देऊ 54 एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आता डिनॉमिनेटर सेम आहे, मग न्यूमरेटरची काय करा ॲडिशन करा. 54 + 1 किती झाला 55. 55 डिवायडेड बाय 2 एम आर स्क्वेअर हा झाला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, आणि हेच आपलं काय असणार आहे फायनल आन्सर. ओके, आता 55 डिवायडेड बाय 2 एम आर स्क्वेअर ऑप्शन